हाय! हा माझा फर्स्ट व्लॉग आहे यूट्यूबसाठी. किती दिवस झाले काहीच सुचत नव्हतं की मी काय करू, काय नाही, काय करू. तर विचार केला चला, एक गेट रेडी विथ मी तरी होऊ जाऊ दे. सो लेट्स स्टार्ट विथ सनस्क्रीन. हा माझा फेवरेट सनस्क्रीन आहे. मी मे बी 2 वर्षापासून हा यूज करते. मला सूट करतो. बाकीच्यांचं माहित नाही. हा स्किनवर खूप जास्त असं मिल्की टोन देतो. म्हणजे फक्त हा लावला तरच माझं स्किन खूप जास्त असं क्यूट वाटतं. ह्याच्यानंतर आपण यूज करणार आहे मार्सचा प्रायमर. हा पण खूप छान आहे. असं प्लास्टिक सारखं टेक्स्चर देतो. ते जाऊन द्या. आधी मला शिट. हा प्रायमर तर खूप छान आहे. प्लास्टिक सारखा दिसतो. हे बघा, दिसत असेल. ते जाऊन द्या. मला काय म्हणायचं होतं की मला यूट्यूब स्टार्ट करायचं आहे आणि मला कोणीतरी कंटेंट सांगा, जेणेकरून मी डेली व्लॉग्स तरी ऍटलीस्ट टाकेन. डेली तर नाही टाकू शकत कारण माझे ऑफिस असतो. ऍटलीस्ट सॅटर्डे संडे काहीतरी. त्याच्यानंतर हा स्ट्रोक क्रीम आहे. हा एक ब्लश टाईप आहे. ब्लश तरी नाही सांगू शकत, पण हा शिमर टाईप आहे. म्हणजे त्याच्याने थोडीशी चमकते, फेस चमकतो. आपलं झालेलं आहे हे. आता ह्याच्यानंतर आपण लावणार आहे डार्क सर्कल लपवण्यासाठी क्रीम. अख्खा दिवस लॅपटॉपवर राहून माझ्या डोळ्यांच्या खाली असे खड्डे आलेत, खड्डे. ते लपवण्यासाठी ऍटलिस्ट आपल्याला एक काहीतरी करावं लागेल आणि मी तेच करते. या गोष्टींसाठी पण मला पैसे घालवावे लागतात. काय फायदा, काय फायदा. आणि असं नाही की लॅपटॉपमुळेच होत आहे, दिवसभर फोन घेऊन पण होतो. त्याच्यासाठी मी काय बोलू शकत नाही कारण मला मस्ती आहे ना. अख्खा दिवस मोबाईल घेऊन बसायची मस्ती. राहू नाही शकत. काय करणार आहे. थांबा, ह्याच्यानंतर लावूया कन्सिलर. हे कन्सिलरच मी पूर्ण फेसला यूज करते कारण मला फाउंडेशन वगैरे नाही आवडत. हे माझ्याकडे 4 in 1 ब्रशचं हे आहे कॉम्बो. तर मी ह्याच्यानी ब्लेंड करणार आहे. भूत दिसते का मी? ओके, थोडस कन्सिलरने अख्खा फेस रेडी झालाय. भूत तर नाही वाटत आहे ना? का मलाच असं वाटतंय? असू दे, असली तरी काय होतंय, चालतं. आता ह्याच्यानंतर मी यूज करणार आहे लूज पावडर. कारण कॉम्पॅक्ट वगैरे नो. हे तुला काय होतंय? हे जास्त नाही यूज करत. मला असं खूप जास्त, माझी स्किन खूप ड्राय आहे ना, तर मी जास्त पावडर यूज नाही करत. मला असं वाटेल की चक्कीमध्ये जाऊन आले. थोडंसंच लावायचं, जास्त नाही. जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्ही लावा असा, पण माझी स्किन खूप ड्राय आहे तर मी नाही लावत. मी 2 टॅप मध्येच खतम. ओके, तर आयब्रोज पण मी डायरेक्टली नाही लावत कारण ते असं, ते खूप असं ब्रॉड दिसून येतं. तर मी ब्रशवर लावून, माहित पडलं कॅमेरात वेगळी दिसते आणि आरशात वेगळी दिसते आणि समोर तर. ह्याच्यानंतर आय शॅडो. काय पण बघ करते. एकदम लाईट कलर दिसतोय का? मला पण दिसत नाही. काय माहित लागतंय पण नाही लागत आहे, मला दिसतच नाहीये. कारण मी असा हा वाला शेड यूज करते. हा एकदम स्किन कलरचा. कारण माझे डोळे ऑलरेडी मोठे आहेत, मी काय करू लावून. त्याच्यावर थोडासा लाईट डार्क. छान वाटते यार. ह्याच्यानंतर ना आयलाइनर नाही लावणार आहे मी. आयलाइनरच्या जागी काजळ लावून थोडंसं स्मच करणार आहे कारण
त्याच्याने असं स्मोकी स्मोकी लागतं. मम्मी बस. हे बघा फरक दिसत असेल, थोडस स्मोकी स्मोकी स्मोकी. थोडस लावलं, जास्त नाही. काजळ लावू? जर तोंड धुतलं तर जाऊन दे, लावते. अच्छा लग रहा है. आता रडणार आहे मी. मला काजळ what the hell. इथे पण लागलं का? आ, मम्मीची साडी खराब कर. गरम करने जाता हूँ कांड हो जाता है, असा सीन आहे माझा. कुठले पण घाणात तोंडाला लावून टाक. सुंदर वाटते यार. आणि आता माझा फेवरेट 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 टास्क, ब्लश. लोक बोलतात किती ब्लश लावते, किती ब्लश लावते. बस, माझे पैसे, माझा प्रोडक्ट, मी लावणार. तुला काय करायचंय? आणि माझं तोंड शेवटी मी लावणार नाही तर काय तर करणार. तू लाव ना, तुला कोण नको बोलतंय? ब्लश शिवाय मेकअप इज इनकम्प्लीट. मला वाटलं माझी मम्मी बघते चोरून चोरून काय करते ही. इथे तरी थोडस थोडस थोडस. हा आहे मार्सचा 5 नंबर वाईन वेट. झालं. दुसरा लिप लायनर हा त्याच्याहून थोडासा लाईट आहे. वाट लागली आहे याची. घाम सुटली. खूप लाईट नाही वाटत आहे का? आय गेस मला लिपस्टिक लावावीच लागणार आहे. लिपस्टिक मुळे लिप्स पूर्ण ड्राय होतात. थोडंसच लावते कारण मला लिप ग्लॉस लावायचा आहे. सगळं झालं. काय बोलतात त्याला, विसरली. डिप्रेशन. हा, ह्याला काय बोलतात रे मम्मी? मस्करा. मेमरी लॉस. हे आधी मी सेटिंग स्प्रे लावते, शिमर वाला आहे. चमक रही हूँ क्या? माझी काजळ. आता मी लावते मस्करा. यास. आठवत सुद्धा नाही. लागला म्हणून नाही लावत मी हे कधीच. लास्ट बट नॉट द लीस्ट, माझा फेवरेट लिप ग्लॉस. कलर चेंज. माझी म्हातारी येऊन बसली. आता मी आणले आहे माझे चॉपडे. टिकलीचा पाकिट. पाकिट कुठला कलर लाव? पेंखो पेंखो. जास्तच पिंक होऊन जाईल ते. किती छान मेकअप झाला. ओके. हा, ज्वेलरी पण राहिल्यात ना. ज्वेलरी शोधायला 2 तास जातील मला. 2 तास. मी कानातले घालूनच आले तिथून. आता मी हे घालणार आहे, इनविजिबल चेन. जी विजिबल आहे. कोणी नाव दिलं याला इनविजिबल? ती सुंदर दिसते. किती प्रिटी आहे. माझा ऑलमोस्ट लुक रेडी झालाय. ह्याला मला लपवू द्या जरासा. तर मी अजून सुंदर प्यारी प्यारी सुंदर प्यारी. आता मी कसं दाखवू माझं ते मला लुक? दिसते एवढ्यात एवढ्यात दिसते. दिसतच असेल. केसांचं काय करू? केस जाऊन दे, असेच. मला सांगा तुम्हाला माझा लुक कसा वाटला. कमेंट वाईज सांगा.
आणि जर तुम्हाला माझ्याकडून खूप सारे ब्लॉग्स पाहिजे असतील तर मला कॉन्टेंटची आयडिया द्या. माझं एवढं डोकं नाही चालत की मी कुठलंही कॉन्टेंट लगेच बनवू. मला आयडिया द्या यार. मी कुठे कुठे डोकं लावणार आहे? नाही लावू शकत मी डोकं, एवढंच आहे. चला, बाय बाय.